नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रातला महाराजांच्या जन्मापूर्वी संत साहित्याची काय स्थिती होती आणि एकंदर त्या काळातली राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थिती कशा प्रकारची होती याबद्दलचं चिंतन आपण पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं होतं. प्रत्यक्ष महाराजांच्या चरित्राबद्दलचं चिंतन आपण या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. मला खात्री आहे की आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकणार आहात. तो ऐकावा अशा प्रकारची सुरुवातीलाच मी आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक विनंती करतो. संत तुकाराम महाराजांचं चरित्र अभ्यासत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराजांचं चरित्र जे आपण इथे पुढे ठेवलेलं आहे ते कशाच्या आधारावरती महाराजांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाचं आहे. तर महाराजांच्या चरित्राबद्दल जे काही पुरावे सांगितले जातात त्यातला पहिला पुरावा हा सांगितला जातो की 17व्या शतकामधील संत कवी महिपती यांनी जे 2 ग्रंथ लिहिले, महिपतींनी 2 ग्रंथ लिहिले. एका ग्रंथाचं नाव आहे भक्तलीलामृत आणि दुसऱ्या ग्रंथाचं नाव आहे भक्ती विजय. आणि या दोन्हीही ग्रंथांच्या मध्ये महाराजांच्या चरित्रावरती म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या चरित्रावरती त्यांच्या वैकुंठ गमनाच्या नंतर 115 वर्षाच्या नंतर महिपती महाराजांनी जो प्रकाश टाकलेला आहे, मी आताच उल्लेख केलेल्या 2 ग्रंथांच्या माध्यमातून त्याचा आधार आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा आढावा घेत असताना घ्यावा लागणारा ही गोष्ट मला पहिल्यांदा आपल्यासमोर ठेवायची आहे. संत बहिणाबाई ह्या संत तुकाराम महाराजांच्या समकालीन आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांनी संत तुकाराम महाराजांची प्रत्यक्ष कीर्तन ऐकलेली आहेत. असं म्हणतात की तुकाराम महाराज त्यांच्या 2 वेळेस स्वप्नात गेलेले आहेत, स्वप्नात जाऊन त्यांना दृष्टांत दिलेला आहे. अशा या प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असणाऱ्या संत बहिणाबाईंनी देखील संत तुकाराम महाराजांच्या बद्दल जे लिहिलेलं आहे त्याचा देखील महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो किंवा त्याचा देखील धांडोळा या निमित्तानं घ्यावा लागतो. त्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवता येत नाहीये. त्यानंतर त्याच कालावधीमध्ये जे रामेश्वर भट्ट होऊन गेले, ज्यांनी आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजांच्या बद्दलची आरती लिहिलेली आहे, ज्यांच्यामुळं महाराजांच्या लिहिलेल्या ज्या वह्या होत्या म्हणजेच अभंग होते, अभंगाची गाथा बुडवायला लावली गेलेली होती, ज्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह झाला. आणि मग त्यावेळेला अंगाचा दाह झाल्यानंतर त्यांनी 4 अभंग लिहिलेले आहेत. त्या अभंगातनं देखील महाराजांच्या चरित्रावरती प्रकाश पडतो, आरतीमधून देखील त्यांच्या चरित्रावरती प्रकाश पडतो. म्हणून रामेश्वर भट्टांनी लिहिलेलं जे साहित्य आहे ते देखील महाराजांच्या चरित्राला पोषक आहे किंवा त्यातनं देखील आपल्याला महाराजांचं चरित्र निश्चितपणे अभ्यासता येतं. महाराजांच्या सोबत तुकाराम महाराजांच्या सोबत टाळकरी म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करतो ते संताजी तेली, ज्याला संताजी जगनाळे हे की नाही जगनाळे म्हणतो, संताजी जगनाळे तेली आणि गंगाराम मवाळ यांनी जे काही अभंग महाराजांचे लिहिलेले आहेत आणि त्याचा देखील धांडोळा घेतल्यानंतर महाराजांचं मला असं वाटतं की चरित्र आपल्याला या माध्यमातून देखील अभ्यासता येतं. त्यांनी जे काही त्या काळामध्ये अभंग लिहिलेले हस्तलिखित आहेत, त्या हस्तलिखितांच्या वह्या आजही या दोघांच्या वंशजांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील महाराजांच्या चरित्रलेखनाच्या पाठीमागचा मोठा आधार आहे. त्याचबरोबर निळोबाराय पिंपळनेरकर जे की वारकरी संप्रदायातले सगळ्यात शेवटचे संत म्हणून निळोबारायांचा आपल्याकडे उल्लेख केला जातो. महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर 20-25 वर्षांनी निळोबारायांचा जन्म झालेला आहे. तुकाराम महाराजांनी यांना स्वप्नामध्ये येऊन गुरुपदेश दिला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देहूला आल्यावर त्यांनी तुकोबारायांचे पुत्र नारायण बाबांकडून संपूर्ण तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकलेलं आहे आणि त्याच्या आधारावरती महाराजांचं चरित्र त्यांनी विविध रचनांच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. ते देखील महाराजांचं चरित्र मला असं वाटतं की लेखनासाठी हा पुरावा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्याचबरोबर गोपाळ बुवा जे त्यांचे नातू आहेत, त्यांनी लिहिलेले जे तुकाराम चरित्र आहे ते देखील अत्यंत महत्वाचं आहे, ज्यामध्ये त्यांनी संक्षिप्त स्वरूपामध्ये महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. आणि हे चरित्र आजही हस्तलिखित स्वरूपामध्ये देहूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चैतन्य कथा कल्पतरू निरंजन बुवा नावाच्या व्यक्तीनं हा ग्रंथ लिहून तुकाराम महाराजांच्या गुरु परंपरेबद्दल या ग्रंथामधनं मांडणी केलेली आहे. हे देखील मला असं वाटतं की तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. तर आता जी काही मी ग्रंथ उल्लेखित केली, या ग्रंथाच्या आधारे आणि स्वतः तुकाराम महाराजांनी स्वतःबद्दल आपल्या विविध रचनांच्या मधनं, अभंगांच्या मधनं ज्या वेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्यातनं महाराजांचं चरित्र आपल्याला अभ्यासता येतं. म्हणून मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना या सगळ्या ग्रंथांचा, या सगळ्या लेखकांचा आणि स्वतः तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या रचनांचा अभ्यास करून आपल्याला महाराजांच्या जीवन चरित्रावरती प्रकाश टाकता येतो. नव्हे तसा टाकण्याचा प्रयत्नच बऱ्याच विद्वानांनी वेळोवेळी केलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण प्रत्यक्ष जर पाहिलं तर संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये पुण्याजवळील देहू नावाच्या गावी झालेला आहे. महाराजांच्या वडिलांचं नाव बोलोबा आहे, तर आईचं नाव कनकाई अशा पद्धतीचं आहे. बोलोबांना 3 मुलं आणि 2 मुली असा परिवार असलेला आपल्याला दिसून येतो. थोरल्या मुलाचं नाव सावजी आहे, मधवे संत तुकाराम महाराज आहेत, आणि सगळ्यात धाकटा जो आहे त्याचं नाव कान्होबा असं आहे. असं म्हणतात की मोरे हे त्यांचं कुल नाव आहे. आंबिले अशाही प्रकारे त्यांच्या आडनावाच्या संबंधानं काही ठिकाणी उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. महाराजांच्या घरच्या परिस्थितीचा जर विचार केला तर अत्यंत चांगली परिस्थिती महाराजांची घरची आपल्याला दिसून येते. घरी किराणाचं दुकान आहे आणि वणिक वृत्ती, व्यापारी वृत्ती त्यांच्या घरी असल्यामुळे त्यांना वाणी अशा पद्धतीचा उल्लेख देखील संबोधण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्याकडे शेती आहे. ते जातीनं क्षत्रिय मराठा जरी असले तरी कुणबी आणि स्वतःला शूद्र म्हणून त्यांनी घेतलेला अनेक अभंगांच्या मध्ये आपल्याला दिसून येतो. बरे कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो, अशी स्वतःच रचना त्यांनी केलेली आहे की मी कुणबी जातीमध्ये जन्माला आलो म्हणून माझ्याकडं अहंकार नाही आहे, अन्यथा मला दंभ झाला असता की मी उच्चवर्णीय आहे, मी विद्वान आहे, मी असा आहे तसा आहे. या पद्धतीने तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय लोक हे कसे दांभिक पदानं जीवन जगत होते. कदाचित याकडं मला असं वाटतं की त्यांचा रोख हे लिहित असतानाचा असावा. घरी सावकारी आहे, महाजनकी देखील त्यांच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणतात शूद्रवंशी जन्मलो मनोनी दंभे मोकलिलो. शूद्रवंशामध्ये जन्माला आलो म्हणूनच मी दंभापासून बाजूला गेलो, अन्यथा दंभापासून मी बाजूला गेलो नसतो, अशा प्रकारचा विचार ते मांडतात. महाराजांच्या घरामध्ये वंश परंपरागत पांडुरंगाची, पंढरीच्या पांडुरंगाची, विठ्ठलाची भक्ती चालत आलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या वंशातले 8वे जे पूर्वज आहेत, 8वे पूर्वज ज्यांना विश्वंभर बाबा असं म्हणतो, विश्वंभर बाबा, त्याच्यानंतर 7वे वंशज जे हरी आहेत, 6वे वंशज विठ्ठल आहेत, हे की नाही, 5वे वंशज पदाजी आहेत, 4थे वंशज शंकर आहेत, 3रे वंशज कान्होबा आहेत, 2रे बोलोबा आहेत आणि नंतर तुकोबा. अशा पद्धतीनं मला वाटतं की 8वे पूर्वज विश्वंभर बाबांपासनं पंढरपूरच्या विठोबाची वारी त्यांच्या घरामध्ये चालत आलेली आहे. म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं हे घराणं 8 पिढ्यांपासनं मला असं वाटतं की ते भक्त म्हणून राहिलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आयुष्यभर विश्वंभर बाबांनी पायी वारी पंढरीची केलेली आहे. असं सांगितलं जातं की जेव्हा ते वृद्ध झाले आणि वारीला जाऊ शकत नाहीत असं पंढरीच्या पांडुरंगाच्या लक्षात आलं, तेव्हा पंढरीच्या पांडुरंगानं या विश्वंभर बाबांना स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितलं की आता तू वारीला येऊ नकोस, मीच देहूच्या तुझ्या गावाच्या जवळ एक आमराईमध्ये आंब्याच्या बुडाला येऊन बसतोय, तू तिथं ये, मला घेऊन घरी घेऊन जा आणि तिथं कुठे का असेना परंतु मला तिथं स्थापित कर.
असा स्वप्नदृष्टांत विश्वंभर बाबांना दिला असं सांगितलं जातं. आणि तशाच पद्धतीने विश्वंभर बाबांनी ती अमराईतली मूर्ती आणून आपल्या घरामध्ये स्थापित केली, मंदिर केलं. आणि तेव्हापासनं आजही आपल्याला देहूमध्ये तुकोबारायांच्या घरी हे विठ्ठलाची मूर्ती आणि ते मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि तेव्हापासनं या मूर्तीची पूजा या घराण्यामध्ये चालत आलेली आपल्याला दिसून येते. तुकाराम महाराजांचे आई आणि वडील हे अत्यंत संस्कारी अशा पद्धतीचे धार्मिक वृत्तीचे आहेत. आणि त्यामुळं घरामध्ये 8 पिढ्यांपासून वारकरी संप्रदाय किंवा विठ्ठल भक्ती चालते आहे. आणि त्यामुळं घरामध्ये संतांचं येणं जाणं आहे, कीर्तन श्रवण आहे, प्रवचन श्रवण आहे, भजन आहे, भगवद्गीता, भागवत, रामायण या सगळ्या ग्रंथांचं वाचन आणि श्रवण बालतुकोबांना लहानपणापासूनच घडत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून तर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि जवळपास तशाच प्रकारचं त्यांच्या जीवनामध्ये घडलेलं आपल्याला दिसून येतं. महाराजांचं बालपण हे अत्यंत सुखासमाधानाने गेलेलं, अत्यंत सुखासमाधानामध्ये महाराजांचं बालपण गेलेलं आपल्याला दिसून येतं. पंचक्रोशीमध्ये आपल्याला माहिती आहे की घरापासून किंवा जवळच इंद्रायणी ही नदी वाहते आहे. पंचक्रोशीमध्ये भामनाथ, भंडारा डोंगर आहेत, घरी शेती आहे, गुरंढोरं आहेत. आणि त्यामुळं दूध, दुभत, तूप या सगळ्या प्रकारची संपन्नता तुकोबांना लहानपणी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी उपभोगायला मिळालेली आपल्याला दिसून येते. लहानपणीच महाराजांना घरामध्ये वणिक वृत्ती असल्यामुळं, दुकानदारी असल्यामुळं, महाजनकी असल्यामुळं लेखन वाचन त्यांना शिकवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जमा खर्च कसा करायचा, पाठांतर कसं करायचं या सगळ्या गोष्टींचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावरती झालेले आपल्याला दिसून येतात. ते स्वतः आपल्या बालपणाबद्दल एका रचनेमधनं तुकाराम महाराज सांगतात की बाळपणे ऐसी वरुषे गेली 12 वर्षे गेल्याच्या नंतर महाराज पहिल्या 12 वर्षाच्या बद्दल स्वतःच लिहितात. काय म्हणतात बघा, बाळपणे ऐसी वरुषे गेली 12 खेळताया पोरा नाना मते, विटी दांडू चेंडू लगोऱ्या वा घोडी, चंपे पेंड खडी एकी बेकी, हमामा हुंबरी पकव्याच्या बारे, हमामा हुंबरी पकव्याच्या बारे, खेळे जंगी भोरे चुंबाचुंबी, खेळे भोरे चुंबाचुंबी, सेलडेरा आणि निसर भुवंडी, उचली वाले धोंडी अंगे बळे, तुका म्हणे ऐसे बाळपण गेले मग तारुण्य आले गर्व मूळ. या सगळ्यामध्ये महाराज हे चांगले खेळाडू असले पाहिजेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लहानपणी खेळ खेळलेले आहेत. त्या खेळांचा उल्लेख देखील ते स्वतःच त्यांच्या एका अभंग रचनेमधनं व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारची 12 वर्ष त्यांचे अत्यंत आनंदामध्ये गेलेले आहेत. अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्यांनी खेळलेले आहेत. इंद्रायणीच्या काठी लहानपणी गुरे वगैरे चारायला गेल्यानंतर ते ज्ञानदेवांचे, नामदेवांचे, एकनाथांच्या रचना मुखोद्गत करतायत म्हणून दाखवत असताना देखील दिसून येतात. ओव्या गुणवंताना देखील दिसून येतात. म्हणजे लहानपणापासूनच या वारकरी संप्रदायातल्या संतांच्या रचनांचं वेळ तुकाराम महाराजांना लागलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्येच पुढे तारुण्य त्यांच्याकडे येतं. वयाच्या 14व्या वर्षीच तत्कालीन परिस्थितीनुसार तुकाराम महाराजांचा वयाच्या 14व्या वर्षी लोहगावचे मोजे घराण्यातील रखुमाईबाई यांच्याबरोबर विवाह संपन्न होतो. विवाहानंतर काही काळ निश्चितच आनंदात जातो. संसारामध्ये, व्यापारामध्ये काही काळ ते रमतात. उत्कृष्ट पद्धतीनं व्यापार करताना आपल्याला दिसून येतात. उत्तम पद्धतीनं धनही जोडलेलं आपल्याला इथं दिसून येतं. याच कालावधीमध्ये रखमाईबाईतून त्यांना संतोबा नावाचा एक मुलगा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. संतोबा नावाच्या मुलाला महाराज जन्म देतात. परंतु रखुमाईला दम्याचा आजार आहे. ती सतत दम्याच्या आजारामुळे आजारी पडत असते. आणि अशातच पुढे चालून अत्यंत कमी वयामध्येच रखुमाईचा मृत्यू होतो. काही काळानंतर आई वडील देखील हे जग सोडून जातात. पुढे दुसरा विवाह तुकाराम महाराजांना करावा लागतो. आई वडील त्यांचा दुसरा विवाह पुण्याचे आप्पाजी गुळवे
नावाच्या श्रीमंत सावकाराच्या जिजाई किंवा जिला आवली असं म्हटलं गेलेलं आहे. तिच्याबरोबर तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह संपन्न होतो. त्यानंतर संसार ते सांभाळतच आहेत. आषाढीची वारी देखील करीत राहिलेले आहेत. एवढ्यामध्ये आता मात्र काही काळानंतर ईश्वर त्यांची परीक्षा पाहायला लागतो आहे. कारण मी पूर्वीच सांगितलं की सावजी हा जो मोठा भाऊ आहे, खरं तर आई वडिलांच्या नंतर ही घराची जबाबदारी सावजीनं सांभाळायला हवी. परंतु सावजी हा लहानपणापासून विरक्त वृत्तीचा असल्यामुळं तो काही संसारात रमलेला नाही आहे. त्याची पत्नी अशातच मरते. पत्नी मेल्यामुळं आणि विरक्त स्वभावामुळे मोठा भाऊ सावजी हे घर सोडून निघून जातो. वयाच्या 17व्या वर्षीच आई वडील गेल्यामुळं घराची संपूर्ण जबाबदारी तुकाराम महाराजांच्यावरती येऊन पडते. त्याचबरोबर वयाच्या 21व्या वर्षापर्यंत महाराज 17व्या वर्षापासून ते 21व्या वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीचा संसार ते चालवत असताना आपल्याला दिसून येतात. नंतर मात्र 21व्या वर्षाच्या नंतर आई वडील गेल्याच्या नंतर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत सरळ स्वभावाचे तुकाराम महाराज दुकानाची जी देणी आहे ती देणी बरेच लोक बुडवताना दिसतात. मग त्यामुळं व्यापार त्यांचा बुडतो. अशाच काळामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडतो. त्या दुष्काळामध्ये अनेक गुरेढोरे माणसं डोळ्या देखत मरताना तुकाराम महाराज बघतात. एकीकडं व्यापारामध्ये घट आलेली आहे, व्यापार बुडालेला आहे, दुष्काळ आहे, त्याच्यामुळे गुरेढोरे माणसं मरतायत. घरातले भाऊ निघून गेलेला आहे, भावाची पत्नी वारलेली आहे, आई वडील वारलेले आहेत, मुलगा रखमाई नावाची पत्नी, असे संकटांचे डोंगर महाराजांच्या आयुष्यामध्ये कोसळताना आपल्याला दिसून येतात. आणि अशाच अवस्थेमध्ये महाराजांना कर्ज महाराजांच्यावरती होतं. दिवाळखोरीचा परिस्थिती महाराजांच्या जीवनामध्ये येते आणि अशा पद्धतीनं दुःख आणि दुःखच त्यांच्या जीवनामध्ये यायला लागतं. आणि मग महाराजांना अनुभव येतो. ते म्हणतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख जर बघितलं तर फार कमी आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढा आहे. या प्रकारची अवस्था त्यांची होते. हे सगळे माणसं मरताना गुरडोरं बनताना ही सगळी परिस्थिती पाहून तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, न देखावे डोळा ऐसा हा आकांत, न देखावे डोळा ऐसा हा आकांत, परपिडे चित्त दुःखी होते. ही सगळी जी पीडा बघितलेली आहे आणि ही पीडा बघून माझं मन दुःखी व्हायला लागलेलं आहे आणि जीवनाची नश्वरता लक्षात यायला लागलेली आहे. मला असं वाटतं महात्मा गौतम बुद्धांना ज्या पद्धतीनं ते दुःखाचे काही प्रसंग बघून गौतम बुद्ध राजपुत्र असूनही जसे दुःखी झाले इतरांचं दुःख बघून आणि हे जगामध्ये दुःख काय या शोधासाठी राजवाड्याचा त्याग करून जसे ते तपश्चरणासाठी निघून गेले, तशाच प्रकारची स्थिती मला असं वाटतं तुकाराम महाराजांच्या बाबतीतही झालेली आहे. हे सगळे दुःख बघितल्याच्या नंतर हे दुःख असे का आणि हे दुःख देणारा देव आहे का, असेल तर मग एवढे दुःख एकाच व्यक्तीला कसं काय देतो, या पद्धतीच्या विचार महाराजांच्या जीवनामध्ये यायला लागले. आणि महाराजांना आता हे जे प्रापंचिक म्हणजे संसार ज्याला आपण प्रापंचिक संसार म्हणतो त्याच्यातलं मन त्यांचं उडालेलं आहे. आता त्यांना संसारामध्ये काही मन लागत नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये ते आता एकांतवासामध्ये जाणं पसंत करतात. जसे महात्मा गौतम बुद्धांनी हे सगळं राजविलास भोग त्यागला आणि एकांतामध्ये गेले, तशाच पद्धतीने तुकाराम महाराजांनी देखील हा सगळा संसाराचा भार थोडासा बाजूला ठेवला आणि ते एकांतावासामध्ये जवळच असलेल्या भामनाथ आणि भालचंद्र डोंगरावरती लेण्यामध्ये जाऊन बसताहेत आणि तिथं जाऊन मला असं वाटतं की नामस्मरण करतायत, आत्मचिंतनामध्ये मग्न झालेले आपल्याला दिसून येतात. महाराज एका रचनेमध्ये म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हाव मन संसार, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले वन ढोरे उरे,
बरे झाले नाही धरिली लोक लाज, बरालो तुझ शरण देवा. बरे झाले तुझे केले देवा येईल, लेकरे बाईल उपेक्षिली. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. जे झालं त्याबद्दल बरं झालं की तो दिवाळ काढला, बाई कर्कशा मिळाली. आता या रचनेतनं तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. या पद्धतीनं जे काही घडलं त्याबद्दलचा विचार महाराज व्यक्त करताना दिसून येतात. ते विचार करू लागले की संसारातून मिळणारा आनंद श्रेष्ठ जीवन मूल्य नाहीये. संसारातून मिळणारं आनंद म्हणजे हे काही श्रेष्ठ जीवन मूल्य नाहीये. मग श्रेष्ठ जीवन मूल्य कोणती आहे? कशातनं हे श्रेष्ठ जीवन मूल्य मिळतात? आणि यासाठी मग ते ज्ञान साधना व सखोल चिंतन करायच्या पाठीमागे लागलेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा पद्धतीच्या चिंतनात मग एका एका प्रश्नांची उत्तर त्यांना हळूहळू मिळायला लागलेले आपल्याला दिसून येतात. जिथे ते भामनाथाच्या वगैरे डोंगरावर जाऊन बसलेले आहेत, पर्यावरणाच्या आहे की नाही, प्रकृतीच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांच्या मनाला शांती लाभते. आणि या प्रकृतीच्या निसर्गाच्या संबंधाने ते म्हणतात की वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे. येणे सुखे रूपे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येता. आकाश मंडप पृथ्व्यासन, रमे तेथे मन क्रीडा करी. अशी मुमुक्षी अवस्था महाराजांची झालेली आपल्याला दिसून येते. हे त्यांच्या जीवनात होत असलेलं परिवर्तन आपण इथं समजून घेतलं पाहिजे. याच कालावधीमध्ये महाराज आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण करताना देखील दिसून येतात. कारण मला असं वाटतं की आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरती. आपण आपल्याबद्दलचं आत्मपरीक्षण आणि आत्मनिरीक्षण देखील करायला शिकलं पाहिजे. स्वतःचे दोष, स्वतःच्या मर्यादा साधकाला पहिल्यांदा समजल्या पाहिजेत. आणि त्या साधकाने ज्या काही मर्यादा असतील त्या ईश्वराच्या पुढे निसंकोचपणे मांडल्या पाहिजेत. मला असं वाटतं तशाच पद्धतीनं तुकाराम महाराजांनी पुढे आपल्या स्वतःच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या ईश्वराच्या समोर निसंकोचपणे बांधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. ते परमेश्वरापुढे निसंकोचपणे व्यक्त होत असताना दिसतात. पश्चातापाने मनाला नाहू घातलं म्हणजे अंतर्शुद्धी होते. मगच अंतःकरणामध्ये परमात्मा प्राप्तीचा प्रकाश पडतो हे त्यांना माहिती होतं. त्यासाठी तुकोबांनी आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण केलेलं आहे. दांभिकावर जसे हल्ले त्यांनी चढवले, दांभिकांच्यावरती त्यांनी हल्ले चढवले, तसेच निर्भयतेने व कठोरतेने स्वतःवर देखील हल्ले चढवलेले आहेत. आपल्यामध्ये जे जे काही कमी आहे ते देखील स्पष्टपणे पांडुरंगाच्या समोर मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून त्यांच्या अभंगांचा जर आशय बघितला तर ते अनेक रचनांच्या मध्ये म्हणतात की माझं मन हे चंचल आहे, क्षणभर स्थिर राहत नाही, इंद्रियांच्या ओढीनं मी ओढला जातो आहे. त्याच्या मगरमिटीतून तूच मला वाचव. अशा प्रकारे स्वतः आपल्या ज्या कमी आहेत, कमतरता आहेत त्या परमेश्वराच्या समोर मांडण्याचं काम आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून ते करताना दिसून येतात. विकार वशतेची परावशतेची जाणीव मला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये होते. अनुतापपूर्ण अंतःकरणाने या पद्धतीचे विचार त्यांनी देवाच्या समोर मांडलेले आपल्याला दिसून येतात. ते आणि या पद्धतीने त्यांनी मनाचा निचरा केलेला आपण पाहतो. एका रचनेमध्ये ते म्हणतात की बळे बाह्यात्कारे संपादिले सोंग, बळे बाह्यात्कारे संपादिले सोंग, नाही झाला त्याग अंतरीचा. ऐसा येतो नित्य माझ्या अनुभवा, मनासी हा ठावा समाचार. जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी, जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी, जातो विसरोनी सकळही. प्रपंचाबाहेरी नाही आले चित्त, प्रपंचाबाहेरी नाही आले चित्त, केले करी नित्य व्यवसाय. तुका म्हणे मज भोरण्याची परी,
झाले सोंगवरी आत. या पद्धतीनं स्वतःबद्दलच निरीक्षण महाराजांनी नोंदवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तशा पद्धतीनं जेव्हा ते आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण करून देवाला शरण जातात, असं सांगितलं जातं की 15 दिवसामध्येच त्यांना ईश्वराचा साक्षात्कार होतो. ते स्वतःच म्हणतात की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, देखिला विठोबा निराकार. पहिल्यांदा निराकार अशा प्रकारच्या विठोबाचं त्यांना साक्षात्कार झाला, असंही वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ज्ञानदेव नामदेव हे तीर्थक्षेत्राच्या तीर्थयात्रेच्या निमित्तानं संपूर्ण भारत भ्रमण त्यांनी केलं होतं. पण तुकोबांनी देहू आणि पंढरपूर याच्या पलीकडं फार काही तीर्थ भ्रमण केलेलं आपल्याला दिसून येत नाही आहे. साक्षात्काराच्या बद्दल असं म्हणतात, धवळले जगदाकार अंधार तो निरसला. जे काही अंधार मनाच्या समोर होता तो निरसला, कारण साक्षात्कार या कालामध्ये तुकाराम महाराजांना झाला, असं लेखन त्यांनी इथं केलेलं आहे. परमेश्वराने तुकोबाच्या मनातील संदेह आणि बुद्धिभेद दूर करण्याचं काम केलं आणि मग अशा अवस्थेमध्ये तुकाराम महाराजांना सर्वत्र केवळ ईश्वर ईश्वर आणि ईश्वर दिसायला लागला. त्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. वित्तवरा मुकविले, हरीने जीवे केली साठी. पाडिले तुटी सकळांसी. या प्रकारचा आमूलाग्र बदल तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता पुढचा प्रश्न हा उपस्थित होतो की महाराज हे अभंग रचनेकडे वळले कसे? पुढे चालून महाराजांनी जी अभंग रचना केलेली आहे त्या अभंग रचनेकडे महाराज वळले कसे? तर त्याबद्दल स्वतःच तुकाराम महाराजच एका रचनेमध्ये लिहितात की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे. सवे पांडुरंगे येऊनिया, सांगितले काम करावे कवित्व. वावगे निमित्य बोलू नको, माप टाकी सळ धरिली विठ्ठले. थापटोनी केले सावधान, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. उरले शेवटी लावी तुका. नामदेव महाराजांनी मला स्वप्नामध्ये येऊन अभंग रचना करण्याबद्दल सांगितलं आणि त्यामुळं मी या रचनांच्याकडे वळलो. अशा पद्धतीचा कबुली तुकाराम महाराज या रचनेतनं देताना दिसून येतात. म्हणून नामदेवांकडनं त्यांना कवित्वाची स्फूर्ती मिळाली, तर नाथ महाराजांकडून त्यांना विचारांची स्फूर्ती मिळाली. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि एकदा का परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर माणूस प्रपंचातनं बाहेर पडतो. तुकाराम महाराजांनी देखील नंतर त्यांच्याकडे जी काही गहाण खतं होती ती सगळी इंद्रायणीत बुडवलेली आहेत. म्हणजे कर्जमाफी करण्याचा जो काही पहिला निर्णय मला असं वाटतं की या महाराष्ट्रात कुणा घेतला असेल, या देशात कुणा घेतला असेल, तर तो संत तुकाराम महाराजांनी घेतलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या पद्धतीचं महाराजांनी कर्ज जे काही आहे ते माफ करण्याचं काम केलं, त्याला गहाण खते बुडविण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. याच कालावधीमध्ये पुढे त्यांच्या जीवनामध्ये गुरुपदेश त्यांना प्राप्त झालेला आहे. कारण सगळ्याच संप्रदायामध्ये काही संप्रदाय तर असे आहेत की देवाला मानत नाहीत, पण प्रत्येक संप्रदाय हा गुरुला मानतो. काहींनी तर ग्रंथांना गुरु मानलं. शीख धर्मामध्ये गुरु ग्रंथ साहिब असं म्हटलं गेलेलं आहे. कबीरांसारख्या निर्गुण सांप्रदायिक भक्ताने गुरु गोविंद दोमू खडे काके लागू पाव बलिहरी गुरु भले जिन गोविंद दिओ बताव. देवापेक्षा देखील श्रेष्ठ स्थान गुरुला दिलेलं आहे. आपल्याकडे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा, असं म्हणून गुरुचं ब्रह्मा विष्णू महेशाची उपमा त्यांना दिली गेलेली आहे. असं सगळ्याच संप्रदायांनी गुरुला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सुरुवातीचे अनेक वर्ष गुरु मिळाला नाही, त्यांनी गुरु केला नाही. म्हणून महाराज अत्यंत अस्वस्थ होते. शेवटी एकदा ते पंढरीला गेले असता त्यांना तेथे ओतूरला जाण्याचा दृष्टांत झाल्याचं सांगितलं जातं. पंढरीला गेलेले तिथं झोपेमध्ये त्यांना एक दृष्टांत झाला की तू ओतूरला जा आणि तेथे केशव चैतन्य यांची समाधी आहे.
तिथं जाऊन तू दर्शन घे. तिथं जमातीकडे ते गेलेले आहेत. जानू तेल्याच्या घरी तिथं जाऊन ते उतरले व ते शके 1561 माघ शुद्ध दशमीस गुरुवारी उत्तर रात्री स्वप्नात त्यांना केशव चैतन्य यांनी मंत्र दिला आणि तो मंत्र म्हणजे रामकृष्ण हरी. कोणता मंत्र दिला गेला? तर मंत्र आहे रामकृष्ण हरी. आणि या रामकृष्ण हरी मंत्राचं अनन्यसाधारण असं महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये आहे. वारकरी संप्रदायाची कीर्तनाची परंपराच अशी आहे की रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केल्याशिवाय कीर्तन प्रारंभ होत नाही आहे. अनेक वेळेला रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केला जातो, जो मंत्र तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरूंनी दिलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुकाराम महाराजांना बाबाजींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून समाधी अवस्थेमध्ये नेऊन गुरुपदेश केला. रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र दिलेला आहे. ही गोष्ट या निमित्तानं लक्षात घेण्यासारखी आहे. आणि रामकृष्ण हरी या शब्दाचा जो मला वाटतं अर्थ सांगितलेला आहे तोही लक्षात घेण्यासारखा आहे. राम म्हणजे ज्ञान, कृष्ण म्हणजे ध्यान आणि हरी म्हणजे गान. ज्ञान, ध्यान आणि गान ही त्रिपुटी खऱ्या अर्थानं गुरुनं महाराजांना दिलेली आहे, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्ञान म्हणजे मला ज्या शाखेत कार्यरत व्हायचंय त्याविषयीची यथातथ्य अभ्यासपूर्ण माहिती. ज्ञान म्हणजे काय? तर मला ज्या शाखेत कार्यरत व्हायचंय त्याविषयीची यथातथ्य अभ्यासपूर्ण माहिती माझ्यापाशी सदैव तयार असलीच पाहिजे. त्याला ज्ञान असं म्हणतात. या माहितीच्या आणि त्यातल्या अभ्यासाचा उपयोग नेमकेपणानं करून माझ्या जाणीवा समृद्ध करणे याला ध्यान म्हटलं गेलेलं आहे. तर माझ्या ज्ञानाचा उपयोग विश्वाला, समाजाला कितपत होईल याचा नम्रपणे ध्यास घेणं म्हणजे ध्यान. आणि या अभ्यासपूर्ण जाणीवेला जगण्यातील संवाद, विरोध, समतोलाची लय लावून तिने समृद्ध होणे याला गान म्हणतात. रामकृष्ण हरी यात हे सारं येतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हा जीवनाचा लॅपटॉप तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. महाराजांनी आपल्या गुरुचा उपदेश आपल्याला कसा मिळाला याबद्दलची एक रचना लिहिलेली आहे. महाराज म्हणतात, सत्य गुरु राये कृपा मज केली, परिणाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी जोराना ठेविला कर, भोजना मागती तुप पावसेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, मनोनी एकाय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून माळिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. कशा पद्धतीनं मला गुरुचा केव्हा आणि कसा उपदेश मिळाला, अनुग्रह प्राप्त झाला, त्याबद्दल या ठिकाणी सविस्तर पद्धतीनं या रचनेतनं महाराजांनी सांगितलेलं आहे. तर तुकाराम महाराजांच्या जीवनातला त्यांचा मिळालेला गुरुउपदेशापर्यंत चरित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेलं जे त्यांचं चरित्र आहे ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. आज या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच आपण श्रवण करूया. आपण पुनश्च एकदा या महाराजांच्या जीवनचरित्राच्या जागरामध्ये श्रवण भक्तीच्या माध्यमातून सहभागी होत आहात त्याबद्दल आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.